नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? महाराष्ट्र हे राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे। संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1992 मध्ये 3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून घोषित केला। ऑगस्ट 2018 पर्यंत एअर इंडियाचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण होते? ऑगस्ट 2018 पर्यंतचे एअर इंडियाचे विद्यमान अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंग खरोला हे होते। कॉम्बेल विल्सन हे 16 जून 2022 पासून एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। एअर इंडियाची स्थापना 15 ऑक्टोबर 1932 रोजी झाली आणि तिचे मुख्यालय दिल्ली येथे आहे। सेवा गुजरातची स्थापना कोणी केली? इला भट्ट यांनी सेवा गुजरातची स्थापना केली। सेल्फ एम्प्लॉयड वुमेन्स असोसिएशन सेवा ही एक सदस्यत्व आधारित संस्था आहे। सेवाची स्थापना 1972 मध्ये गांधीवादी आणि नागरी हक्क नेत्या इला भट्ट यांनी केलेली कामगार संघटना होती। माहितीचा अधिकार अधिनियमन 2005 च्या कलम 2 मध्ये हे कोणते अधिकार समाविष्ट केलेले आहेत? वरील सर्व कामाची तपासणी, कागदपत्रे, रेकॉर्ड, कागदपत्रे किंवा नोंदीचे दर, अर्थ किंवा प्रमाणित प्रती घेणे, सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे। अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे भारताच्या संविधान सभेच्या टिंबटिंबचे अध्यक्ष होते। अधिकारपत्रे समितीचे अध्यक्ष होते। 1929 ते 1944 पर्यंत त्यांनी मद्रास राज्याचे महाधिवक्ता म्हणून काम केले। स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचे आदर्श भारतीय राज्यघटनेत कोणत्या राज्यघटनेतून घेतले होते? फ्रेंच राज्यघटनेतून घेतले होते। भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाली। भारतीय राज्यघटनेतील प्रजासत्ताक ही संकल्पना फ्रेंच राज्यघटनेतूनही स्वीकारण्यात आली आहे। भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारण्यात आले? भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला स्वीकारण्यात आले। भारत सरकारने 19 नोव्हेंबर 2015 रोजी राजपत्र अधिसूचनेद्वारे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला। पूर्वी हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा केला जात होता। युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? पॅरिस येथे युनेस्कोचे मुख्यालय आहे। 4 नोव्हेंबर 1945 रोजी त्याची स्थापना झाली। त्याचे मुख्यालय फ्रान्स मधील पॅरिस येथे आहे। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात कल्याणकारी राज्याचा आदर्श घोषित केला आहे? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे। राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांची कल्पना आयलँड प्रजासत्ताकातून घेण्यात आली। अनुच्छेद 19 नुसार स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या आधारावर आणीबाणीची घोषणा केल्यावर आपोआप निलंबित करण्यात येतो? युद्ध किंवा बाह्य आक्रमण। अनुच्छेद 358 नुसार आणीबाणीची घोषणा केल्यानंतर अनुच्छेद 19 नुसार असलेले 6 मूलभूत हक्क आपोआप निलंबित होतात। द नेम यू कॅन बँक अपॉन हे खालीलपैकी कोणत्या बँकेचे घोषवाक्य आहे? पंजाब नॅशनल बँक PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँकची स्थापना 19 मे 1894 रोजी झाली। ही भारतातील पहिली स्वदेशी बँक आहे।
ज्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. संविधानिक उपायांचा अधिकार खालीलप्रमाणे आहे. मूलभूत अधिकार. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 12 ते 35 अंतर्गत या अधिकारांचा उल्लेख आहे. मूलभूत अधिकार जे वंश, रंग, जात, धर्म, जन्मस्थान किंवा लिंग यांच्यावर विचार न करता प्रत्येक पैलूंमध्ये व्यक्तींना समानता देतात. न्यायालयाच्या आदेशाशिवाय पोलीस कोणत्याही गुन्ह्यासाठी कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकतात. दखलपात्र गुन्हे. दखलपात्र गुन्ह्यामध्ये खून, बलात्कार, चोरी, अपहरण, बनावटीगिरी इत्यादी येते. त्यांना न्यायालयाच्या मंजुरीची आवश्यकता नसते. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय टिंबटिंबला आहे, जिनिव्हाला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना 22 एप्रिल 1919 रोजी स्थापन करण्यात आली होती आणि सध्याचे महासंचालक गिल्बर्ट एफ हॉगबो आहेत, मार्च 2022 पासून. शिक्षणाचा अधिकार कायदा RTE भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? 2009 या वर्षी लागू करण्यात आला. 2002 च्या 86व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे जोडण्यात आले. हे अनुच्छेद 21 अंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून शिक्षणाची अंमलबजावणी करते आणि 6 ते 14 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना राज्य ठरवेल अशा पद्धतीने मोफत आणि सक्तीचे शिक्षण देते. हे त्याचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.